नमस्कार. आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण सफेद जांभूळ याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. हे बघा, हे सफेद जांभूळचं झाड आहे आणि या झाडाचं वय वर्ष फक्त 1.5 वर्ष आहे आणि 1.5 वर्षाच्या तुलनेमध्ये आपण त्याला बघू शकतो की किती जांभळं लागलेले आहेत. आणि या ठिकाणी सोबतच आपण जांभळाची हार्वेस्टिंगसुद्धा करणार आहोत. हे बघू शकता की जांभळाची साईज, हे जांभूळ खायलासुद्धा खूप चविष्ट आहे. 1.5 वर्षाच्या तुलनेमध्ये आपण बघू शकतो. आणि आता विशेष म्हणजे या मे महिन्यामध्ये आपण हार्वेस्टिंग करत आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की मे मध्ये आपण हार्वेस्टिंग करत आहोत. जनरली कोकण, बारडोली किंवा ही दुसरी जी जांभळं आहेत ही आपली पाऊस पडल्याच्या नंतर सुरुवात होतात आणि चवीला खूप अप्रतिम असं जांभळं आहे हे. बाजूला ही जी बाग आहे ही कोकण बारडोलीची आहे. त्याला 5 वर्ष आपण लागवड त्याची झालेली आहे. अद्यापर्यंत त्याला पाहिजे त्या प्रमाणात फ्रुटिंग नाही, थोड्या प्रमाणात त्याला फ्रुटिंग आहे. परंतु आता अलीकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण, माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण थोडं वेगळ्या पद्धतीने शेती करायला हवी. कोकण बारडोली हे तर आपण आपल्याला माहीतच आहेत, परंतु सफेद जांभूळ हे एक अप्रतिम अशा पद्धतीनं याची चव आहे. आणि मी सर्व बांधवांना अशी परत एकदा विनंती करेल की आपल्या शेतामध्ये 2-5 झाडं अशी जांभळाची आपण सफेद जांभळाची लावल्यास त्याला निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि जांभूळ हे डायबिटीजसाठी सुद्धा उपयुक्त आहे, आपल्याला माहीतच आहे. मात्र खूप अगोदर त्याची हार्वेस्टिंग होते, म्हणजे ते मार्केटला येते, त्यामुळे आपल्याला त्याची किंमतसुद्धा चांगल्या प्रकारे मिळते. मी माझ्या शेतकरी बांधवांना अशी विनंती करेल की आपण नामांकित नर्सरीमधून अशी थोडी झाडं आपल्या शेतात लावावी. आणि हे बघू शकता की किती थोड्या वेळामध्ये आपण याला जांभळांची हार्वेस्टिंग केली. अद्यापर्यंत त्याला आता अजूनही खूप जांभळं आहेत, मात्र जांभळं एकाच वेळेस पिकत नसतात, त्यामुळे हळूहळू याच्या अगोदरसुद्धा आम्ही 2-3 वेळा याची जांभळं काढलेली आहेत. तर पुन्हा एकदा आपल्याला हा मुद्दाम व्हिडिओ शॉर्ट बनवत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही सांगा. नमस्कार.